आपण ही दृश्य पाहतोय, ओबीसी समाज बांधव आक्रमक झालेले आहेत। घोषणाबाजी सुरू झाली आहे। आंतरवाली सराटीमधून हाकेंना पाठिंबा दिला जातोय। हे सर्व ओबीसी समाज बांधव निघालेले आहेत। वडीगोद्रीमध्ये लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे। त्यांच्या उपोषणाचा आजचा 9वा दिवस आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता आंतरवाली सराटीमधील ओबीसींनी हाकेंना पाठिंबा जाहीर केलेला आहे। हातामध्ये ध्वज घेऊन घोषणाबाजी करत हे सर्व ओबीसी बांधव इथे एकवटलेले आहेत। लक्ष्मण हाके यांना ते पाठिंबा देत आहेत। अंतरवाली सराटीतली ही दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। जालन्यामधल्या वडीगोद्रीमध्ये लक्ष्मण हाके यांचं गेल्या 9 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे। आज सरकारच्या शिष्टमंडळानं लक्ष्मण हाके यांची भेट सुद्धा घेतलेली आहे आणि त्याचबरोबर तातडीची बैठक सुद्धा संध्याकाळी बोलावलेली आहे। मात्र या सर्वांच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाज बांधव हाकेंना पाठिंबा देत असल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे यांच्याकडून। अक्षय, काय अधिकचे अपडेट्स आहेत? ओबीसी समाज बांधवांचा लक्ष्मण हाके यांना वाढता पाठिंबा पाहायला मिळतोय। अंतरवाली सराटीतली दृश्य आपण पाहतोय। नक्कीच आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण विरोध अंतरवाली सराटीचे ओबीसी बांधव जे ते पायी रॅली काढत जे वडीगोद्रीमध्ये दाखल होत आहे। हेच दृश्य आपण पाहू शकतो शांतीवर की अंतरवाली सराटीचे ओबीसी बांधव आहेत लक्ष्मण हाके यांना पाठिंबा देण्यासाठी ते वडीगोद्रीमध्ये दाखल होत आहेत। अगदी निश्चित धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। तर आपण ही दृश्य पाहतोय, अंतरवाली सराटीमधली ही दृश्य आहेत। ओबीसींनी तिथल्या हाकेंना पाठिंबा दिलेला आहे। ओबीसी समाजाचे बांधव एकवटलेले आहेत। जोरदार घोषणाबाजी करत लक्ष्मण हाके यांना त्यांनी पाठिंबा दिलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय अनेक ठिकाणी राज्यामध्ये अनेक ओबीसी समाज बांधवांनी लक्ष्मण हाके यांना पाठिंबा दिलेला आहे। नांदेडहून सुद्धा 200 गाड्यांचा ताफा वडीगोद्रीकडे रवाना झालेला आहे। तर दुसरीकडे आपण ही दृश्य पाहतोय, अंतरवाली सराटीतली ओबीसी समाज बांधवांनी लक्ष्मण हाके यांना पाठिंबा दिलेला आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।